बरं, हे काय पहिल्यांदा झालंय का तुझ्या बरोबर? ह्याआधी पण कित्येकदा तू बरोबर असताना तुला केसवरून काढून टाकलंय ना. पण तेव्हा केस ही माझ्या जवळच्या लोकांची निगडीत नसायची. आता आहे ना मीता सरवदे, मी त्याला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की नाही बाई, हे सगळं गणतंय, काहीतरी झोल आहे बरं का, लक्ष ठेव, काहीतरी झोल आहे बरं का. पण नाही, त्या पोरीला कळतच नाहीये. किती पोटतिडकीने सांगा, समजूनच घ्यायचं नाही म्हटल्यावर काय बोलणार मी. लहान होती ना देवयानी, तेव्हा ह्या दोघी एकत्र शाळेत जायच्या. शाळेपासूनच्या मैत्रिणी. अशी लहान पोर बघितली ग ती मीता. तिच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतंय हे मला दिसतंय, म्हणून मी तिला सतर्क करतोय की बाई जरा लक्ष द्या. तर तिच्याच भल्यासाठी सांगत होतो ना, लक्ष ठेव. ह्या पोरीनी मलाच तोंडावर पाडलं ग. तिला खूपदा सांगितलं की मी एक लक्षात घे, तू चुकीच्या माणसांना पाठीशी घालतीये. जगात संसार, घर, लग्न बिग्न ह्या सगळ्याच्या पुढे येतो तो कायदा. पकडायचीच वेळ येईल त्यावेळी कायदा तुझं मानगुट धरेल ना. अजून किती किती पोटतिडकीने एक्सप्लेन करावं मी तिला, किती. पण ही माझ्यावरच उलटते ना. तिला हेच दाखवून द्यायचं ना, मग ठीक आहे ना. चिडचिड होते त्यामुळे. काय रे, काय झालं? मुद्दाम आली कळलं नाही. तुला ऐकायचं असेल ना आता काय झालं का. मैत्रिणींनी फोन नाही केला का? फोन करून सांगायला पाहिजे मैत्रिणींनी कसं काय झालं नेमकं, तिथं कोण कोण होतं. नाही सांगितलं काय काय विचार विचार तिला सांगितलं का नाही? नाही सांगितलं मला तुम्ही. मी काय करू दादा? मी तुला आधीच सांगितलं माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. प्लीज मला नको ओढूस ह्याच्यात. ऐक ना, ते ना आयुष्यभर मग एक तर इकडे किंवा इकडे कुठली तरी एक साईड घेणं हा स्वभाव बनव स्वतःचा. ही जी लहानपणापासूनची घाणेरडी सवय आहे ना तुझी, नाही हे पण चालेल आणि ते पण चालेल, ही कधीतरी सोड. आता स्टँड घ्यायला शिक. मी तर बरोबर आहे तर बरोबर म्हण, ती जर चुकीची वाटते तर चूक म्हण, पण म्हण. जगबुडी होते ना त्यावेळी कोणीही वाचत नाही. सुविचार क्रमांक 92. बघा तेव्हा तेच करतेस. दादा मी काय करू? ती मीता माझी मैत्रीण आहे. माझ्यामुळे ती या घरात राहायला आली. ह्याच्या पलीकडे जाऊन मी काहीच केलेलं नाहीये ना. ना मी तिचं आणि त्या अमित सरडाचं लग्न ठरवलं, ना मी तिला असं सांगितलं की बाई जा आणि कोर्टात जाऊन खोटी साक्ष दे. तिचं लग्न झालं हे सुद्धा मला तुझ्याकडून कळलं. तिने मला काहीच नाही सांगितलं. बरं, मी तिला फोन केला. त्या फोनवरती सुद्धा ती माझ्याशी काहीही नीट बोलली नाही. मी गडबडीत आहे असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. मी काय करू? एकीकडे ती सुद्धा अशीच वागतेय, तू पण मलाच बोल. मी आता काही बोलणारच नाही. आय एम सॉरी. मला तुला धर्मसंकटात नाही टाकायचंय, पण तूच सांग ना देवयानी, मीताला वाचवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी मी किती प्रयत्न केले. जीवाचं रान करून तुझा भाऊ तिच्या मागे उभा होता की नाही. आणि आज काय केलं तिने माहिती आहे? सगळ्यांच्या समोर तुझ्या भावाला मूर्ख ठरवलं. मलाही त्रास झाला ना. दादा ती तशी नाही. बस 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 झालं आता. मीता सरवदे हे नाव या घरात परत काढायचं नाही. विजय इतकं टोकाच. नाही काट फुली. माझ्या कर्तव्याच्या आड आली ना ती. आता याचे काय परिणाम होणार आहे आणि याची काय फळं तिला भोगावी लागणार आहेत ना, ते तिला भोगू देत. आणि हा ना, हा माझा तळतळाट आहे. एका पोलिसाचा शाप आहे. गौरव, चल ये लवकर जेवायला. हो मा, आलो. बोलव ना सगळ्यांना. काय रे एकटाच? हो रे, मीता कुठे?
नाही जेवायचं नाही म्हणते ती. का काय झालं? अमित बरं नाहीये का तिला? नाही म्हणजे दिवसभर बाहेर होतात. काय ऍसिडिटी वगैरे नाही झाली ना? माझ्याकडे गोळ्यात देऊ? नाही नाही बरं आहे तिला, काही झालं नाहीये. माग जरा घाबरली ती. तिकडे पारसवाडीला ती बाई विचित्र वागली ना, त्यामुळे. त्या बाईच्या डोक्यावर परिणाम झालाय. तिचं बोलणं कुठे मनावर घ्यायचं? मी बघू शकते. एक मिनिट सॉरी, तुम्ही एवढा फोर्स का करताय मला कळतच नाहीये. नाही म्हणजे जेवणाला फोर्स करू नये असं म्हणतात म्हणून आपलं म्हणते. नाही ते बरोबरच आहे, पण तिचं न जेवण्याचं हे कारण मला पटत नाही. ती बाई असं जे काही वागली म्हणून तिने न जेवावं हे काही योग्य नाही ना. एवढं काहीच झालेलं नाही. मी घेऊन येते तिला. तू बस. बस. हॅलो, ऐका ना प्लीज प्लीज माझं रीडिंग करा ना. आजच करा, इनफॅक्ट आत्ताच करा. मला खूप टेन्शन आलं हो. काही सुचत नाहीये. प्लीज, श्वास लागल्यासारखं होतंय. नाही नाही मीता, आता नाही करता येणार. अहो पण का नाही, मला ऐकायचं हो तुम्ही काय सांगताय ते. मला गरज आहे प्लीज. हे बघ मीता, माझे स्वतःचे काही नियम असतात. मी स्वतःवर काही बंधनं घातली आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी माझ्या जुन्या फ्रेंड्सला भेटायला गेले होते आणि ड्रिंकही घेतली आहे. आणि ड्रिंक घेतल्यावर मी रीडिंग करत नाही. आज माझ्यासाठी करा एक दिवस प्लीज. नाही मीता, आज नाही. काय मीता, हे श्रद्धेचं काम आहे, प्युअर काम. ड्रिंक्स घेऊन मी ते नाही करणार. प्लीज प्लीज माझं रीडिंग घ्या आज एक दिवस. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. आपण उद्या बोलूया. मी उद्या नक्की रीडिंग करेन. एक गोष्ट लक्षात ठेव, अँथनी नगर पोलीस स्टेशनचा चार्ज तुझ्याकडनं काढून घेतलाय आणि सारडा हे नाव पुसून टाकायचं. बोल रे. जैन सर झोपले होते? नाही, खरं तर झोप येत नाहीये. का तू काही झोप उडेल असं सांगणार आहेस का? नाही सर, पण अशी झोप नाही उडणार तुमची, तशी नक्की उडेल. मुद्द्याचं बोल सलमान. सर छोटा मू बडी बात, त्या नूर मोहम्मदला उचलला मी. तो म्हणजे त्याला उचलायला आपण थळलं चाललो होतो तो? हो हो. कसं काय उचललं? सर तो ना त्याच्या गावी गेला होता. मला खबर लागली की तो संध्याकाळी परत येणार आहे. मग काय डायरेक्ट घुसलो त्याच्या खोलीत. तर साहेब आतमध्येच होते ना, घेतला गाडीत टाकला आणि आणला. आता कुठे तो? भुईवाडीत आहे सर. आलोच मी. हा सर. येतेस ना झोपायला? कामगिरी आली, हे निघावं लागेल. अरे कळव मला, आणि जमलं तर लवकर ये. हे तुला तुझ्याकडे कसं आलंय? हे बाहेर कोणतरी देऊन गेलं. राजूने फक्त तिथून इथपर्यंत आणलंय. त्याची काही चुकी नाहीये. चूक असते. थँक्यू. अरे चाचा आप सब्र रखो, मुझे पता है कुछ नहीं किया. आप पानी पी लो. या
जैन सर या आतमध्ये या 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 इकडे या 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 बसा. बसा. साहब मैंने कुछ नहीं किया साहब, मेरे को काय को उठाया. नाही तुम्ही काही केलंय म्हणून तुम्हाला अजिबात इथे आणायला नाहीये. तुम्ही चहा कॉफी काही घेणार का? पाणी प्यायलात का तुम्ही? व्हेरी गुड. आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून तुम्हाला आणलंय. आम्हाला सांगा तुमची एक सर्जरी झाली होती की नाही, त्याबद्दल जरा डिटेल इन्फॉर्मेशन द्या बरं. साहेब मी टॅक्सी चालवायचो भायखळा लोअर परेल एरियामध्ये, पण काळी पिवळी बंद झाली, तरुण पोरं गेली प्रायव्हेट टॅक्सीवर, मला कोणी काम देणं झालंय. चोरी डकैती कधी केली नाही साहेब. मग मी टॅक्सी चालवताना मला एक माणूस भेटला होता. त्यांनी सांगितलं की ब्लड डोनेट करायचं, पर बॉटल 2000 रुपये मिळतात. मग मी ब्लड डोनेट करायला सुरुवात केली. मग असंच तो एकदा बोलला की श्रीमंत लोक किडनी पण विकत घेतात आणि फॉरेनमध्ये खूप डिमांड आहे. मी थोडी चौकशी केली तर कळलं की एका किडनीवर माणूस जगू शकतो. 15 लाख भेटणार होते साहेब, आणि 15 लाख खूप आहेत साहेब. स्वतःची गाडी टाकता आली असती. बॉडी तो अपने होता है ना, फिर दूसरे किसको काय को तकलीफ देने का, म्हणून मी तसं केलं साहेब. तुम्हाला जो माणूस भेटला ज्यांनी तुम्हाला हे सगळं सांगितलं, त्या माणसाचं नाव दामू आहे का? दामू नहीं साहब, इस्माइल. इस्माइल नाम था उसका. अपने जैसे था, इसलिए भरोसा किया उस पे. पुढे ऍडमिट झालो साहेब. ऑपरेशन झालं, खूप तकलीफ झाली साहेब. ते ऑपरेशनच्या आधी त्यांनी खूप खायला प्यायला दिलं, खूप खातिरदारी केली. आणि ऑपरेशन झाल्यानंतर एका झोपड़ी जैसे घर में फेंक दिया. वहां पे ढंग का टॉयलेट नहीं था, डॉक्टर भी नहीं था साहब. तिथे किती दिवस होतास? यही कुछ 8 दिन था साहब. अब फिर पैसा? भाई तो तकलीफ है ना. पैसा सिर्फ एडवांस दिया था 2 लाख रुपए. त्यानंतर पैसे नाही दिले साहेब. म्हणजे तुला 15 लाख रुपये देणार सांगून 2 लाख रुपये दिले? हो साहब. मग तू का गेलस? क्या करेगा साहब. फिर मैं वो इस्माइल को फोन किया. इस्माइल भाई, आपने 15 लाख प्रॉमिस किया था, 2 लाख ही दिया. किडनी निकाली है मेरा. तो देखो बाकी का 13 लाख दो, नहीं तो मैं पुलिस में जाएगा. हेलो उसके बाद मैं उस लफड़े में पड़ा ही नहीं साहब. कौन उस लफड़े में पडेगा. सर सलामत तो पगडी पाचस. आणि त्या लोकांचा काय भरोसा नाही. हो, आपली एक बीवी आहे, 3 बच्चे आहेत. किडनी तर गेली आणि 2 लाख कसे खर्च झाले ते कळलं पण नाही. अरे चाचा, फिर गाँव काय को जाने का? साहब, मेरे भाईजान के लड़के का शादी था, और वैसे भी मुंबई में खर्चा बहुत आता है ना, गांव में खर्चा कम होता है, इसलिए गांव पे गए. मला सांग, या सगळ्या ऑपरेशनच्या या सगळ्या वेबमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं?
माहिती आहे का तुला म्हणजे डॉक्टर कोण होते, आजूबाजूला स्टाफ कोण होता, असं कोण कोण इन्व्हॉल्व आहे माहिती आहे? अभी अपने को इतने समझ के हाँ साहब याद नहीं साहब. कसं चाचा, हाँ ऑपरेशन सारखी एवढी मोठी गोष्ट वो तुम इतना लाइटली कैसे ले सकते हो? ऑपरेशन है ना, तो इतना भरोसा रखने का, एवढा विश्वास कोण काय म्हणजे? तुम्ही तसेच आणि तो पांचाळही तसाच. साहब डॉक्टर तो भगवान का रूप होता है ना, अभी उन पे तो भरोसा करेगा ना, तो किस पे करेंगे? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, नीट आठवून उत्तर द्या. डॉक्टर डांगर हे नाव ऐकलंय? मेसेज पाठवलाय, उद्याच्या उद्या दुपारी यायचंय, नाहीतर तुझ्याकडे दुसऱ्याचं पार्सल आलं ना, तसं तुझं पार्सल दुसऱ्याकडे जाईल. कळलं? उद्याच. तू पण जाणार, जसा तो गेला तशी तू पण जाणार. तू पण जाणार, जसा तो गेला तशी तू पण जाणार. टॉवर, लाइटनिंग स्ट्रक टॉवर, असा मनोरा त्याच्यावर वीज कोसळली आहे. सगळं संपल्याची निशाणी टॉवर. अमित, अमित, हा साहेब. पहिलं तर मला वाटलं डॉक्टरच बोलतायत, मग नंतर कळलं की त्यांचं नाव डॉक्टर आहे, डॉक्टर डांगर. काय 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 ऐकलंय तुम्ही? हा साहेब, डॉक्टर डांगर हे नाव मी ऐकलंय. नक्की? हो साहेब. माझं जेव्हा ऑपरेशन झालं ना, तेव्हा मला त्या क्लिनिकमध्ये ठेवलं होतं. क्लिनिक किधर था साहेब? एक बंगलाइश था, 4-5 बेड पड़े थे. ऐसा बड़ा कुछ नहीं था. 2 वॉर्ड बॉय होते. एकदा ते बोलत होते ते मी ऐकलं की डॉक्टर डांगरना कळवायला पाहिजे, नाहीतर मॅडम खूप चिडतील. मॅडम? हा मॅडम, डॉक्टर डांगर मॅडम. डॉक्टर डांगर मॅडम? हा मॅडम. क्यों सर पण आपल्याला तर डॉक्टर डांगर
डॉक्टर डांगर मैडम। डॉक्टर डांगर मैडम? हाँ साहब, वो मैडम मैडम ही बोल रहे थे। जो मैं 8 दिन था ना वहाँ पे, तेव्हा हे एकच नाव मी ऐकलं, डॉक्टर डांगर मैडम।